हॅलो फ्रेंड्स, प्रवास गोष्टींच्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुशांत आणि सावी एकमेकांना अगदी मनापासून प्रेम करत असे. लग्नाला 2 वर्ष झालेली. नव्याची उसळत होती. सुशांत हळूहळू कामात बिझी होत होता. घरी तिची आईवडील, धाकटी बहीण आशू आणि मोठी बहीण मिनल जी नवऱ्यासोबत असणाऱ्या वादामुळे माहेरी आली होती. सुशांत या चौघांकडे खूप छान लक्ष देत होता. त्यांना काय हवं नको ते बघत होता. पण या सर्वांमध्ये सावीकडे मात्र त्याचे दुर्लक्ष होत होते. सावीचे तारुण्य सुलभ भावना मात्र त्याच्या अशा वागण्याने कोमेजत होत्या. फक्त अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी आहेत म्हणून आयुष्य पूर्ण होत नाही ना. त्यासोबत प्रेम, आपुलकी, एकमेकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणे यानेच तर संसार खरा फुलतो. सुशांतचं काम आणि घरच्यांच्या गरजा पुरवणं यात सावीला काहीच अडचण नव्हती. पण तो आता तिला वेळ देत नव्हता. तिला काय हवं नको ते बघत नव्हता. तिची रात्रभर होणारी तडफड त्याला दिसत नव्हती आणि त्याचमुळे सावी खूप त्रासली होती. शेवटी तिने सुशांतशी बोलून या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवला. सुशांत, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. सावी प्लीज, आज मी खूप थकलो आहे. आपण नंतर बोलूया. असं म्हणून सुशांत बेडकडे झोपायला वळला. सावी रागातच त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. सावी, काय आहे? तुला सांगितलं ना आपण नंतर बोलू म्हणून. नाही सुशांत, मला आत्ताच बोलायचे आहे. काय कटकट आहे? असं म्हणून सुशांत उठून बसला. सावी सांग, काय बोलायचे आहे? काय हवं आहे तुला? मला सेक्स हवा आहे आणि तोही माझ्या मनाप्रमाणे. काय? तिच्या ह्या मागणीवर सुशांतची ही रिॲक्शन होती. तो चिडला होता. त्याला सावीला रागाच्या भरात काय करू काय नको असे झाले होते. सावी, तू काय बोलते आहेस? कळते का तुला? ही अशी भाषा स्त्रिया बोलतात का? आणि तू चक्क मला हे सांगतेस? अरे सुशांत, मग कोणाला सांगू? तू माझा नवरा आहेस. माझी इच्छा अपेक्षा तूच पूर्ण करायला हवी ना. आणि मी जगावेगळं काहीच मागत नाहीये. तुझ्याकडे आणखी किती दिवस मी मन मारून जगायचं तू सांग. रोज ऑफिसमधून येताना आई बाबा सांगतील ते आठवणीने घेऊन येतोस. मिनल आशू जे मागतील ते देतोस. कधी मला विचारलंस का रे? सावी, तुला काही हवं आहे का? सावी, अगं तुला पण न मागता सर्व मिळतं ना. मग कशाची तक्रार करतेस? सुशांत म्हणाला, न मागताच. अरे मी, मिनल, आशू, तुझ्या बहिणी एकचं लग्न व्हायचं आणि एकीला नवरा सोडून माहेरी आलेली मान्य आहे. मला मिनलच्या काही अडचणी असतील. माझ्या नवऱ्यासोबत त्या होतील लवकरच दुरुस्त. त्यांना तू आणलेलं काही वस्तू आवडल्या नाही तर ती सावी वापरेल असं तू सरळ म्हणतोस. आता यात माझी आवड निवड कुठे आहे? बरं, त्यातही मी खुश असेलच. परंतु प्रत्येक वेळेस तू मला गृहीत कसं का धरू शकतोस? काही अंशी सुशांतला तिचं म्हणणं पटलं होतं. सावी बोलत होती आणि सुशांत फक्त ऐकत होता. सुशांत, रोजच्या घरच्या कामातून वेळ मिळत नाही तरी तू ऑफिसमधून यायच्या आधी मी तुला बरं वाटावं म्हणून छान तयार होत असते. पण तू एकदा तरी मला जवळ घेऊन तू छान दिसतेस असं म्हणायची मला नाही आठवत. रात्री तुझी इच्छा असेल तर तू तुझं मन भरेपर्यंत आणि शरीर थकेपर्यंत माझ्या शरीराचे लशके तोडतोस. यात कधी कधी तू दारू पिऊन येतोस. तुझं ते घाणेरड्या वासाने आणि घामाने टपलेलं शरीर मी माझ्या शरीरावर झेलायचं आणि तरीही मी काहीच तक्रार करायची नाही. तू तर तुझी भूक भागून शांत होतोस. पण माझी तडफड तुला कधीच दिसली नाही किंवा ती बघण्याची तू साधी तकदी पण घेतली नाहीस. मला सांग, बायको म्हणून, या घरची सून म्हणून मी कुठे कमी पडते का? अरे एवढी शिकलेली असून हातची चांगली नोकरी सोडून फक्त तू नको म्हणाला म्हणून मी माझं अख्खं करिअर पणाला लावलं आणि फक्त तुझ्यासाठी माझी कर्तव्य मनापासून पार पाडत आहे. मग माझं चुकलं कुठे? आणि माझ्या घरच्याबद्दल किंवा तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही आहे. पण माझ्या भावनिक, शारीरिक गरजा पूर्ण नकोत का? आणि त्या पूर्ण करण्यासाठी जर मी माझ्या नवऱ्याकडे मागणी केली तर काय बिघडलं? अरे खूप जणी अशा स्त्रिया आहेत ज्या आपलं मन मारून जगत राहतात. नवऱ्याचा त्रास सहन करतात. आपली इच्छा असो नसो आपलं कर्तव्य हसत हसत निभावतात. पण मी नाही अशी जगू शकत. माझ्या त्रियताचा अपमान मी आणखीन नाही सहन करू शकत. माझा हक्क मला हवाय सुशांत. सुशांतला सावीची आज हे नवे रूप बघायला मिळत होते. तोही तिच्या बोलण्याचे
तिच्या बोलण्याने परमला होता. आपली काय चूक झाली हे त्याला लक्षात येत होते. त्याने सावीचा हात हातात घेऊन तिला सर्व प्रकारे सुखी ठेवण्याचे वचन दिले आणि दोघेही नव्याने आपला प्रणय सुखात रमून गेले. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची स्टोरी? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.